उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं विधान मुंबईतील भाजपचे नेते कृपा शंकर सिंग यांनी नुकतंच केलेलं आणि उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वादही पुन्हा सुरू झालेला। पण चर्चेचा मुद्दा खरा हा आहे की असं शक्य आहे का? मुंबईला उत्तर भारतीय महापौर मिळू शकतोय का? आता मराठी माणूस म्हणून भावनिक फॅक्टर बाजूला ठेवला तर आकडेवारी पाहूया आणि विषय समजून घेऊया। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। तर आपला मुख्य विषय आहे की मुंबई महानगरपालिकेला उत्तर भारतीय महापौर मिळू शकतो का? तर याबाबत जर तरचं बोलण्याऐवजी आपण थेट या उत्तर भारतीयांची ताकद बघायला लागेल। ताकद दिसेल ती आकडेवारीमध्ये। इंडियन एक्सप्रेसच्या एका आकडेवारीनुसार मुंबईमध्ये 37% मराठी मतदार आहेत तर 63% अमराठी मतदार आहेत। त्यात मुंबईत 27% पेक्षा जास्त उत्तर भारतीय मतदार आहेत। तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात 1,50,00,000 मतदान उत्तर भारतीयांचे आहे। मुंबई शहरातील प्रत्येक क्षेत्रात उत्तर भारतीय कार्यरत आहेत। म्हणूनच जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा उत्तर भारतीय निवडणुकीमध्ये किती निर्णायक भूमिका बजावतात ते चर्चेत येतं। तर मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या वॉर्ड रचनेनुसार असलेल्या 227 मतदारसंघांपैकी जवळपास 50 वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांचंच वर्चस्व आहे। विशेष करून दिंडोशी या विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 184 मध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या 53% सांगितली जाते। हा झाला मतदारांचा टक्का आहे। पण निवडून आलेल्यांची संख्या पाहिजे झाली तर 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 227 वॉर्डपैकी शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 8, मनसे 7 आणि इतर उमेदवारांना 14 जागांवर विजय मिळवता आला होता। याच निकालातनं उत्तर भारतीयांची ताकद दिसून आली ती म्हणजे 227 सदस्य संख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 72 बिगर मराठी नगरसेवक निवडून आले होते। त्यातले 26 मुस्लिम, 24 गुजराती, 5 दक्षिण भारतीय आणि 3 ख्रिश्चन होते आणि जवळपास 14 उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आलेले। यात भाजपचे बघायचे झाल्यास मुंबईत 2012च्या निवडणुकीत भाजपने फक्त 31 जागा मिळवल्या होत्या। त्याच भाजपने 2017च्या निवडणुकीत 82 जागा जिंकून आणल्या आणि त्या 82 पैकी सर्वाधिक 36 अमराठी नगरसेवक भाजपने निवडून आणले होते, ज्यामध्ये 23 गुजराती होते, 12 उत्तर भारतीय होते आणि 1 दक्षिण भारतीय होता। हे आकडे लक्षात घेता तुम्हाला कळलं असेलच की भाजपला उत्तर भारतीयांचा किती मोठा पाठिंबा येतो। म्हणूनच भाजपने मुंबईमध्ये उत्तर भारतीयांवरती फोकस करत मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या 6 महानगरपालिकांमध्ये 44 उत्तर भारतीयांना आणि इतर भाषिक समाजातील तब्बल 106 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे। इतर भाषिक म्हणजे कोण? उदाहरणार्थ जिथं गुजराती भाषिकांचं प्राबल्य असलेल्या ठिकाणी गुजराती भाषिक उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय। असो, मुंबईमध्ये 15 उत्तर भारतीय आणि 30 इतर समाजातील उमेदवार देण्यात आलेत। कृपा शंकर सिंग यांनी ज्या मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि अमराठी वादाला तोंड फोडलेलं तिथं भाजपने 14 उत्तर भारतीय आणि इतर भाषिक समाजाच्या एकूण 34 जणांना उमेदवारी दिली आहे। उल्हासनगरमध्ये 10 उत्तर भारतीय आणि इतर भाषिकी समाजातनं तब्बल 30 जणांना उमेदवारी दिली आहे। ठाण्यामध्ये 2 उत्तर भारतीय आणि इतर भाषिक समाजाचे 8 उमेदवार देण्यात आलेत। कल्याण, डोंबिवलीमध्ये उत्तर भारतीय 2 आणि इतर भाषिक समाजातनं 1 उमेदवार भाजपाने इथं दिलाय। भिवंडीमध्ये 1 उत्तर भारतीय आणि इतर समाजातील 3 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे। म्हणजे एकूण 6 महानगरपालिकांमध्ये भाजपने 271 मराठी, 44 उत्तर भारतीय आणि इतर भाषिक समाजातील 106 जणांना उमेदवारी दिली आहे। भाजपने मुंबईच्या महानगरपालिकांमध्ये दिलेले 44 उमेदवारांची ही जी संख्या पाहता उत्तर भारतीयांचा दबदबा वाढत चाललाय हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। त्यातही पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरांमध्ये विशेषतः अंधेरी, वांद्रे, भाईंदर, बोरिवली, दहिसर, गोरेगाव, जोगेश्वरी, जुहू, कांदिवली, खार, मालाड, मीरा रोड, सांताक्रूज या भागांमध्ये उत्तर भारतीय मतांचा बऱ्यापैकी बोलबाला आहे। याबद्दल मध्यंतरी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मुंबईचा महापौर
उत्तर भारतीय बनू शकतो असा दावा केलेला आणि यासोबतच त्यांनी गणित मांडलेलं. मुंबईची लोकसंख्या 2,10,00,000 आहे. त्यापैकी 1 कोटी उत्तर भारतीय, 1 कोटी मराठी आणि इतर राज्यातील लोक 20 लाख आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. पण मराठी मतं 5 पक्षामध्ये विभागल्यामुळे त्यांना संधी नाही. 10 पैकी केवळ 3 उत्तर भारतीयांनी जरी मतदान केलं तरी 30 लाख मतदान होतं आणि हे 3% मतदानामुळे उत्तर भारतीय विकास सेनेचा महापौर होऊ शकतो असं त्यांचं लॉजिक होतं. हे जरा बाजूला ठेवलं तरीही मुंबईमध्ये असणारी 19% उत्तर भारतीयांची मतं लक्षात घेतल्यास उत्तर भारतीयांचा महापौर कोण्या पक्षाने बसवला तर आश्चर्य वाटायला नको. कसं यावरनं वाद होतील, राजकारण केलं जाईल, पण आकडेवारीला कसं इग्नोर करून चालणार हा आपल्या समोरचा खरा प्रश्न आहे. मुंबईमध्ये कमी होणारा मराठी मतदारांचा टक्का आणि अमराठी मतदारांची वाढती संख्या हे जर पाहिल्यास राजकारणाच्या केंद्रस्थानी कधी काळी पक्षांना मराठी माणूस महत्त्वाचा वाटायचा, आता उत्तर भारतीय आणि गुजराती माणूस महत्त्वाचा वाटतोय हे मात्र नक्की आहे. पण याबाबत तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.